अद्वैत कुसरी. रोज म्हणता हरिपाठात, म्हणता का नाही? एक नाम हरी द्वैत नाम दूरी, एक नाम हरी द्वैत नाम दूरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे अद्वैत कुसरी. हे सांगायचे हरिपाठात. अरे वा, ढग, पाऊस, नदी, नाल, वड, गंगा हे सगळं मिळून समुद्र एकच आहे, पण एकच आहे. हे अद्वैत कुसरी. मग सखूबाई, ठकूबाई, बबूबाई, आत्याबाई ही सगळी नावं, सकाराम, तुकाराम, नामदेव ही नावं कशाला आहेत? एक चैतन्य. आणि तो चैतन्याचा जिव्हाळा ते संत दयाचा समुद्र होऊन तुम्हाला आपल्याला हे अद्वैत ज्ञान, तुम्ही ते परमेश्वर आहात, तुम्हीच ते समुद्र आहात, तुम्हीच ते परमात्मा स्वरूप आहेत, असं ते दयाघन समुद्रच आपल्या दारात येतो. पण आपण त्याला पाऊस जसं म्हणतो तसं संत आपल्या घरी येतात. पण त्यांना हे असलं विचार, त्यांच्याकडे अशी दया असली तर हाय खरं. सांगा. आणि मग ते आपल्या येतात. पण आपल्याला, आपण त्यांना फक्त समुद्राच्या ऐवजी काय म्हणतो? पाऊस. दारात येऊन सध्या काय ह्याने किटकिट आणली म्हणतो, सारखी पिचपिच लावली. काय पावसाळ्यात आता गरम होते आणि पावसाळ्यात त्याला काय म्हणतो? सारखी पिचपिच लावली. हाय का नाही सांगा? बरं, आता तो बिचारा तुमच्या भेटीसाठी कुठून आलाय? कधी विचार सांगा बरं. मग ते दयेचे समुद्र असतात व त्यांच्याकडे करुणा, करुणा म्हणजे त्या लोकांवर करुणा करण्यासाठी, सांगण्यासाठी देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. चंद्राहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ, चंद्राहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ, प्रेमाचा कल्लोळ प्रेमाचा तू माऊली हुनी मायाळ, तू माऊली हुनी मायाळ. ती माऊलीहून मयाळ असतात, चंद्राहुनी शीतळ असतात आणि कल्लोळ पाण्याहुनी पातळ. आणि कल्लोळ त्यांच्याजवळ गेलं तर पाण्यापेक्षा पातळ. पण ते म्हणतात मग पाण्यापेक्षा पातळ होतात. ते म्हणतात हा तुम्ही असं माती हानू काठी. मग तसं बी आहे त्यांच्या काशेची. आम्हाला नसा नाही राहिलं तरी चालत. मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संत किती गोड बोलतात, किती रसाळ बोलतात, किती चांगलं बोलतात, आहे का नाही? सांगू का किती गोड बोलतात? नाथ महाराज सांग. काय माय गेली होती शिवे का नाही, ही तुमच्या आपल्याबद्दल असलेला प्रेम आहे, हा प्रेमाचा कल्लोळ आहे, ही दया आहे त्यांची, ही आपल्यावर झालेली करुणा आहे. आणि एवढं जर कळालं ना बापरे, तरच संत कळते, तरच संत कळते.
नाही तर साच आणि मळ बोलणारे आहेत. या या बसा बसा, हे अमुक आले बर का, त्यांचा सत्कार करावर का. हे गोड बोलून बोलून जितकं वाटोळ केलं ना धर्माचं, तितकं मी म्हणतो नाथांनी ते बोलून आपलं चांगलं कल्याण केलं. आणि ते बोललेत तर कशामुळे म्हणलेत, हरी नाही मुखाशी. अरे मुडा, मूर्ख माणसा, तुझ्या तोंडात हरी येत नाही, मग तू काय येत नाही. तर तुझी आई म्हणून याय ना का हरी तोंडाला, सांगा बरं. आता हे किती प्रेमाचं बोलणं आहे. एवढं प्रेम कोण करील संताशिवाय. आणि त्याला जर आपण म्हणलं शेवी, भक्तीविन पशु आणि सटवीने कैसा. सटवी कधी येत असती, पाचवी दिवशीत का तिला नाही दडपून नाही दिला का. भक्ती करत नाही, देव कळून घेत नाही, संताला शरण जात नाही, आणि भक्तीच्या नावा नको तेच उद्योग करतो. संत कळून घेत नाही, संताकडे शरण जात नाही. पाहायचं आता हे साच आणि मवाळ आहे का नाही. हे का तर तुमच्या आमच्या बद्दल पोराला आई 2-4 बाऱ्या म्हणते, बाळा सावलीत ये रे, ऊन लागते. तापीन बाळा सावलीत ये रे. पण ती आई असली तर म्हणेन बर का. आई काय म्हणती, सावलीत ये. आणि कदाचित आई उन्हात जरी काम करीत असली शेतात, तरी ते म्हणते बाळा सावलीचा, सावलीचा माझ्या मागे येऊ, मी उन्हात राहीन, पण तू कुठं जा. कोण. आणि 2-4 बाऱ्या सांगून मी नाही ऐकलं. बाळ्या उन्हात मरू नको, सावलीत मर. आता तिला खरंच मर म्हणायचे का. हा सहज बोलणे, हित उपदेश. त्यांच्या सहज बोलण्यात आई सहज म्हणली, बाळ्या तू उन्हात मरू आणि सावलीत, पण बाकीची लगेच तिच्या तोंडाला लागणार. बघ तुझी आई का फायद्याची नाही, तुला मर म्हणली. असं म्हणावं का कुणी. त्याला खरं वाटायला. आता त्यांनी शब्दार्थ घेतला, आतल्या अंतकरणातला भाव घेतला. बरं त्या आईच्या अंतकरणातला भाव कळन का त्या कैदाशनीचं ऐकलं. पाण्यामध्ये मासा झुकतो कसा, पाहुण्याला भेटायला जातो कसा, खातो पितो कसा, सगळं त्याचं तिथं. कधी कळन जावे त्याच्या वंशात. हा आईने मर म्हणलं तरी त्या बाळ्याचा उद्धार. आणि चुलतीने बाळा तुझा उद्धार व्हावा असं बोलाव का, उद्धार कर म्हणून मी मेल्याशिवाय राहणार. कारण तो आईचा भाव जाणण्यासाठी ना लेकरूच व्हावं लागत, नाही तर आई व्हावं लागतंय. आहे का नाही. त्याशिवाय त्याला काय असते तग मग तवार नाही कळणार. हा मग आईचं आता ती जी बोलली ती कोणत्या भावाने, तिला मारायचंय का.
हा, ती किती चवतळून बोलून द्या, पण तिचं ते प्रेम उफाळून आलं, त्याच्यावरची दया उफाळून आली, त्याच्यावरची करुणा उफाळून आली, म्हणून तिच्या अंतःकरणातून ते शब्द हे लेकराला कळण्यासारखे आहे. तसे हे संतांची करुणा, संतांची दया, संत समुद्र आपल्याकडे येतात, हे जीवाला न कळण्यासारखं आहे. पण ते करुणा माहेर घरी आलेलो असते, ते निर्गुण ब्रह्माचे अवयव असतात. आणि ते निर्गुण ब्रह्माचे अवयव, ते निर्गुण ब्रह्मच आपल्याकडे चालतं बोलतं, ब्रह्म आपल्याकडे आलेलं असतं, ते माणूस नसतं. बरं, ते माणूस नसताना आपण कोण आहे? आपण बी तेच आहे, फक्त आपल्याला माहित. आणि म्हणून ते माहित करण्यासाठी फिरत आहेत बाळांनो. नका तसं करू, नका तसं उन्हाने फिरू, नका जन्म मरण, नका सुख दुःखात बुडू, हे तुम्हाला काही नाही, नको असलेलं काढा फक्त, आहे का नाही? आणि हे करण्यासाठी ते दारोदार गल्ले गल्ली फिरतात. पहा, कारण ते आत्म आनंदाचा स्वाभाविक महिमाच असतात. ते केवळ आत्म आनंदाचा स्वाभाविक महिमा, त्यांच्या अंतःकरणात एक आत्मा सोडून काही नाही. मी आत्मा, मीच. आता आपल्याच तुका म्हणे एका देहाचे आन सुख दुःख भोग जीव पावे. आपल्या शरीराला कुठं वेदना झाल्या आपल्याला कळतं का नाही? तसं हे जग बुडायला लागलं ना, त्यांना कळावं नको नको. हा, त्याच्यामुळे ते येतात आपल्याकडं करुणा करायला, कारण ते आत्मा आनंदाचे स्वाभाविक महिमाच असतात. किंवा ते डोळ्यात ज्ञान दृष्टी असतात, त्यांच्या डोळ्यातून काय असतात? फक्त ज्ञान दृष्टी असतात. हा, पहा, ह्या ज्ञान दृष्टीचाही अनुभवाला येणारी स्वानंद पुष्टी असतात. त्यांचा त्या आत्मा आनंद तर सगळीकडे, जळी स्थळी काष्टी पाशाणी, हा, सगळीकडे. पण ते तत्व स्वानुभव आपल्याला देण्यासाठी ते येतात. ज्यांच्या चरण अंगुष्ठाजवळ संता संतोषाचाही संतोष राहतो, त्यांच्या चरणापाशी संतोषाचा बी संतोष राहतो. काल आपण इथपर्यंत आलतो. जे ते ज्यांच्याकडे कृपा दृष्टीने पाहतात, ते ज्यांच्याकडे चार कृपा आहे, एक दृष्टी कृपा, एक शब्द कृपा, एक स्पर्श कृपा आणि एक संकल्प कृपा. ते बसले कुठं आणि त्यांच्या मनात आले नाही, तरी त्यांचं तिकडे जर अडचणीत असले तरी त्यांचा उद्धार तिकडे. संकल्प कृपा आहे. एक स्पर्श कृपा आहे, ते आपल्याला टच करणार, लावून हात आणि सांगितलेली चिंता. आणि एक शब्द कृपा आहे, अनुग्रह देताना शब्द कृपा आहे. एक शब्द कृपा, एक स्पर्श कृपा आणि एक दृष्टी कृपा आणि एक संकल्प कृपा. अंतःकरणामध्ये गाईला गुचिड आवडतो, पण गुचिडाला गाय, मग गायच्या चित्तात गुचिड असन का? गायच्या चित्तात कोण असन? तसं आपण वासरू झालं पाहिजे सांगतात. आणि मग गायच्या चित्तात वासरू असलं की त्याला म्हणतात संकल्प कृपा. मग त्याच्यासाठी 5 वाजता 6 वाजता तिकडं पोट भरलं की शिपूट वर करूनच पोट्याकडे धावत येते. हा, तुका म्हणे बस धेनुईच्या चित्ती आणि तैसे मज येते. मग बाबा जिथं असते तिथं त्यांना जर आठवण झाली की आपलं काम, पण त्यांना आठवण व्हायासारखं आपण काहीतरी करावं लागेल. आणि काय करावं म्हणजे काय? त्यांना काही सोनं पैसा अडका द्यायचा? त्यांनी दिलेलं नाम आठवलं की त्यांच्या चित्तात जाऊन आपण बसणार. किती सोपं गणित आहे सांगा. पहा, ते ज्यांच्याकडे कृपा दृष्टी पाहतात त्या मुमुक्षाचे भव संकट दूर होते. नित्य संतांनी लई शहाणी माणसं होती खरंच. मी 2 वर्ष जात नव्हतो. श्रीपाद बाबा यायचे आणि ती म्हणजे अंगात आणते, बायाला अंगात आणते, म्हणून
त्यावेळेस मग ते परमात्मा म्हणून काहीतरी आहे असं म्हणून बघायचं, जायचं नाही. आणि गेलं तरी काय 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 नाही, अशा बुद्धीने लांबूनच राहायचं. पोहायचं तर शिकायचंय, पण हिरीत उडी टाकायची येईन का पोहायला. गप्प त्यांची बघायला जायचं, पोहायचं आणि म्हणायचं शिकायचंय आम्हाला, पण उडीचं मात्र टाकायची नाही. आणि मग असं त्यांच्यात काही दिवस घातले, पण एक शाशंक नजरेने आपण ते असं करते तसं करते. आणि मग आले पण जायचं नाही, पण ती संपत बाबा या ना, नेमकं तुम्ही काय करू नका, फक्त बाबाचं दर्शन करा, नेमकं बाबाचं दर्शन करा. बाबाचं का तर बाबाच्या डोळ्यासमोर तुम्ही गेला, हा दृष्टिकृपा, हा. आणि त्या निमित्ताने ते काय करायचे, चला म्हणायचे, पण हे काय कळायचंय आपल्याला, हे काय नेमकं काय असं काय, पण मागं लागायचं. आपल्याला वाटायचं आम्ही म्हणजे लय भारी, आम्हाला वाटायचं आमच्याशिवाय भजनच होत नाही. असे काही राम आले, कृष्ण आले आणि तेही गेले, त्यावेळी जग काय उच पडले. मी म्हणायचो माझ्याशिवाय भजनच होत नाही. तिथलं आमच्या तिथलं असं त्या घरात असायचो, आणि त्यांनी बोलवलं आणि ते कधीतरी येणार, तर आम्ही जायचं नाही. 2 वर्ष घालवले. हा. आणि मग या ना, आता कळतंय की काय निक दृष्टीत जरी गेलं तरी काय. अशी तर ती कळवळ्याची जाती, लाभाशिवाय ते करतात, पण त्यांच्याकडे नेणारी काय क्वालिटी असते. आपल्याला वर बोलून आपण काय तसे होतो काय, चला ना आमचे बाबा आले. मी म्हणतो बाबापेक्षा त्यांना श्रेष्ठ बनले, कारण त्यांनी आपल्याला दगडाला वाट दावी, त्यांच्या पुण्यानाही गणना केले उपकार अगणित. हा, त्यांनी बळ सुतार लावून बाबाकडे नेलं, आणि काय उपकार केले, का वाटत नव्हतं सांगा. पण त्यांनी नेलं तर काम केलं ना, सांगा. त्यांचे उपकार आहेत, त्यांनी नेलं. आणि आपल्याला कुणी बी अनुग्रह न्यायला नेन ना, शेवटपर्यंत त्याला नाही विसरायचं. हा, त्याचे उपकार नाही तर आपल्याला कळलंच नसतं. हा, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आयशी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, आणि दिले अक्षय अभय दानगा, म्हणून आलो या. नाहीतर फुललो असतो दिशा, कुठंतरी हरळी उगवल्या असत्या, आतापर्यंत राहिलो बी नसतं. कवाच कुंडलिकावर देव झाला. पण कृपा आहे त्यांची. त्यांच्या चरण अंगुष्ठाजवळ संतोषाचाही संतोष,
राहतो. ते ज्याच्याकडे कृपा दृष्टीने पाहतात त्या मुमुक्षाचे भवसंकट दूर होते. आणि त्यांनी पाहिलं तर भवसंकट खरंय का? खरं नाहीच. पण ते नसलेलं खरं मानून बसलं त्याचं ज्ञान भवसंकट दूर जात. नव्हतंच तर जाण्याचं काय संबंध आहे? फक्त कळतं ते. व त्या जिज्ञासूच्या ज्ञानदृष्टी पुढे सत्य मिथ्याच्या निर्णयामुळे साक्षात परब्रह्म प्रगट होतो. तिथं सत्य आणि मिथ्याचा न्याय निवाडा होतो. संत व्यक्ती म्हणून ते म्हणतात उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. संत खरं खोट्याचं ज्ञान देतात. नाही सुंबळून डुंबळून नाही. ते म्हणतात उजळावया आलो वाटा खरा खोटा. खरं ते खरं खोटं ते खोटं. आणि पुन्हा सगळं खरं खोटं निवडल्यावर सगळं एकच आहे. असलं त्यांचं. सांगा बरं. आणि मग आपल्याकडे ते परब्रह्म प्रगट होत. सत्य असत्याचा न्याय निवाडा केल्यावर सत्य मिथ्याचा न्याय निवाडा केल्यावर संत तेवढंच करून आपल्याला सारासार विचार हरिपाठ. सारासार विचार हरिपाठ आहे का नाही? त्याला म्हणतात हरिपाठ. सार काय आणि आसार काय एवढी शब्द पाठ झाले माणसाला. पण तरी सार काय कळत नाही. एवढं कळतंय सार काय आणि आसार काय, पण सार काय कळत. सार सार विठोबा नाम तुझे सार म्हणून या शुळ पाणी जपत आहे वारंवार. नाम कोणचं कशाला म्हणतात काय स्पष्ट त्याच्यात सांगितलंय. आधी मधी अंती निज बीज ओंकार. ध्रुव आंब ऋषी यांनी मानिला निर्धार. हे कोणी गाण्या माप्या नाही म्हणत. ज्या नामामध्ये ओम नाही ते नाम नाहीये असं परफेक्ट सांगितलंय. करा न्याय निवाडा. आणि कुठं आधी मधी आणि अंती ओम पाहिजे. आणि हे कळायला कुणाला ज्ञानबाची मेघ सांगितलंय. काय निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी आणि ब्रह्माच्या एका हरी तयाशीच हे कळे. ज्यांनी अनुग्रह घेतलाय त्यांनाच हे कळेल. जे ब्रह्माच्या पहिलं माणसं हरी म्हणजे काय, जेवायला बसा हे हरीने बसा हरीने बसा म्हणजे पंक्तीने बसा लाईनने बसा. त्या ब्रह्माच्या हरीला जे बसलेत तुम्हाला हरी झाला त्यांनाच हे नाम महात्म्य कळत. आणि पहिलं आधी काय ओम तेच नाम. पहिल्या सुरुवातीला काय ओम आणि त्याच्या सारखंच दुसरा उच्चार तिथं बी तेच आहे. आधी मधी आणि अंत्य ते तर सत्य आहे. आणि त्याला माझा नमस्कार हे नाम आहे. भाग्यानबाच्या मी बघा ना त्या कशा घातल्या. आधी मधी अंती निज बीज ओंकार ध्रुव आंब ऋषी यांनी मानिला निर्धार. घ्या नाम. आता नाम कशाला म्हणते. आहे का साधन आहे नाम आहे. आम कीर्तन नामस्मरण करा चिंतन करा होईल. सगळं चाललंय अंधाधुंदी का हे बाप. आणि ही दया आणि संत म्हणून ते दयाचे सागर कृपादृष्टी करून आपल्याकडे येतात. आणि त्यांच्याकडे आल्याच्या नंतर सार मिथ्याचा विचार सांगतात. आणि मग मात्र आपल्याला तो परब्रह्म आपल्यामध्ये काय होतो प्रगट होतो का पहिलाच असतो. मोटके गुरुमुखे उदय जात दिशे आणि हृदयी स्वयंभूच आशे. ते पहिलंच होत. आपल्या रानात पाणी पहिलंच होत. पानाड्याने सांगितलं तिथं पाणी का त्याने आणून टाकलं तिथं पहिलंच होत. मग आपण काय केलं इटा माती दगड फक्त बाजूला. तसं फक्त अज्ञान बाजूला काढायचं. मग परब्रह्म प्रगट होते. पहा त्या संतांच्या जवळ असलेल्या साधकाला साधन चतुष्ट संपत्ती. साधन चतुष्ट
संपत्ती जमवण्याचे कष्ट करण्याची आवश्यकता नाही या भागवत. आणि हे म्हणतात त्याला अधिकारी लागतो, साधन चतुष्ट लागतो, मग त्याला हे अमुक लागतं तमुक लागतं. हे कुणाचं बी काम काही नाही लागत. लग्न कर सगळं होतंय. फक्त लग्न केलं की सगळं होतंय. तसं एकदा संत ची भेट झाली, शरण गेला, साधन चतुष्ट होते, शमदम साधन भेटतंय, तुझ्याकडे सगळं परब्रह्म प्रगट होते. आता पुन्हा काय राहिलं? हा सांगा. काही करण्याची आवश्यकता नाही. घ्या. आणि बाकीकडे अभ्यास आहे, त्याला अधिकारी लागतो, साधन चतुष्ट लागतं. मग सांग ही संतांची पावर करील तो काय परी पाहे बीज. शुद्ध अंगी ते बीज नाम पाहिजे तर होतंय. हा त्यांच्या जवळ असलेले जिज्ञासू, शास्त्रात असलेले शब्द चातुर्य व अर्थाचा विलास कसा आहे ते बघत नाही. त्यात काय शब्दाच्या चावट्या केलेल्या आहेत, काय त्याचा हे बघत नाही. संतांच्याकडे गेलेले आहेत ना, त्यांना अनुभव येतो आणि त्याच्यामुळे ह्या शब्द चावटीमध्ये ते पडत नाही. संत हे साधकाने साधन चतुष्ट संपत्ती मिळवण्याचे कष्ट केले आहेत काय ते पाहत नाहीत. ते म्हणतात मागे झाले आणि पुढे आहे. तिथं म्हणतात आमच्या 21 पिढ्या गेल्या, कोण म्हणतंय 8 पिढ्या गेल्या, कोण म्हणतंय 9 पिढ्या गेल्या. आमच्या बाप काय तर म्हणते आम्ही पोटात असतानाच वारी केली. आम्ही 31 वर्षाचे आणि माझ्या 32 वाऱ्या झाल्या. म्हणले कसं? म्हणले आईच्या पोटात बसून एक बार वारी केली. पण वाल्मिक ऋषीने काय केलं? तो तर एक लुटारू होता. का लुटारूने एवढं कसं केलं? कारण संत भेटले, नारद महर्षी भेटले त्यांना, आणि भेटल्या मग ते माग काय केलं पाहत आणि पाहत नाहीत. मागे झाले आणि पुढे आहे. जर तुम्हाला कोणी टच केलं तर मी आहे, जामीन आहेत. ते म्हणतात काढा कर्ज, काय काढायचं, मी जामीन होतो. पहा. किंवा त्याने फक्त संतावर विश्वास ठेवला असता. त्याचं काम एवढंच आहे, संतावर काय ठेवायचं. बरं, संताव म्हणजे कशावर विश्वास ठेवायचा? मी म्हणतो सगळ्याला विसरा, कुणाला बोला न बोला सगळं विसरा, पण सद्गुरूने दिलेलं नाम कधी विसरू. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तेवढंच विसरू नका. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यावर विश्वास पाहिजे, म्हणजे संतांवर विश्वास पाहिजे. ठेवला असता पुरेसा होतो. फक्त संतावर विश्वास ठेवला की त्याचं काम स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचा. सांगा. त्या योगाने ते संत स्वतः साधकाच्या चित्तात ब्रह्मज्ञानाचा प्रकाश करतात. ते स्वतः साधकाच्या चित्तात ब्रह्मज्ञानाचा काय करतात? प्रकाश पाहिलाच होता मावशी, पण ती खंदीर माहिती का? खंदीर. आणि त्या खांदलाची काच आहे ना, काळी झाली. हल्ली फक्त आत रुमाल घातला आणि छकाचक उजेड, काय प्रगट झालं हो. पहिलीच तेज आहे तिथं. फक्त काय केली त्यांनी? बस तेवढं करते. आणि ते म्हणते त्यांच्या अंतःकरणात तो परब्रह्माचा प्रकाश प्रगट करतात. आता प्रगट करतात का? पाहिलाच असतो, पण त्याच्यावर आलेली काय करतात? फक्त काजळी काढतात. आणि त्याच्यामुळे तो प्रकाश चकाचक होतो. जे संत जगामध्ये सर्व काळ असतात, जे संत जगामध्ये सर्व काळ असतात, एवढेच काय पण जीव मात्राला दिसतात, पण संशयाविषयी पर्यास
संशय विपर्यासामुळेच संताला माणूस समजून लोक फसतात. त्यांच्याबद्दल संशय घेतात, विपर्यास करतात आणि म्हणून जीव मात्र त्यांना काय होतात, माणूस समजतात. आणि त्याच्यामुळे त्यांना माणूस समजल्याने त्यांच्या काय पदरात दोंड आहे का, हे फसतात. हा, त्यांच्यात काय नाही दोंडा, पण त्यांना माणूस समजल्याने आपल्या जुळीत काय होतो, हा वा, लोक फसतात. येथे कोणाचे काय बघेले, येथे कोणाचे काय बघेले, ज्याचे त्यानी अनहित केले, लोहे परिसावरी लोहे म्हणजे लोखंड, लोहे म्हणजे ते लोखंड परिसावर रुजलं. येथे कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनित केले. कारण लोखंड सोन्याला भेटायला नको म्हणलं, त्याच्यामुळे सोनेपणाला मुकलं, परिसाचं काय गेलं. हा बा, तस लोक त्यांना माणूस म्हणून समजून लोक फसतात. आणि ते फसल्याला कशामुळं कळत नाही, केवळ देह अहंकार. आणि न कळाल्यामुळं त्यांच्यात कळणार 101%, पण कधी कळव येईल, प्राण प्रयागाच्या आरारारा, ते म्हणत होत तेच आता ते म्हणत होते, पण तवा प्राण प्रयागाच्या काळी कळून काय होतो, तवा काय पार आपण गेलेलो असतो कुठं, मसन वाट्यात, आणि तवा काय कळणार रे. आणि म्हणून आहे तवार कळणार, त्यात कळणार, पण संत म्हणतात कळण, पण कधी, हा, कळो येईल अंत काळी, आणि प्राण प्रयागाच्या वेळी त्यावेळेस कळण, तवार तुम्हाला कळणार नाही हे काय खेळ. हा, तवार मस्तीमध्ये, देहांकारामध्ये, आणि त्याच्यामुळं तिथं तुम्हाला तिकडं हसणार, तिकडे जाऊन नाही देणार. तो देह अहंकार तुम्हाला मिरवणार, आणि तो कशामुळे, ते बी तुमची जिरवण्यासाठीच आहे. तो जो शिवलाय ना, तो बी तुमची जिरवण्यासाठीच आहे, बाकी काय. जो आपल्याला ताकदीचा पैलवान म्हणतो, मी महाराष्ट्र केसरी, आपला महाराष्ट्रात कोणी हात धरला आणि तो त्याच वोट मध्ये आणि 90 वलंडली, चहा सध्या इटल म्हणायला लागला, बशीतला बशीच धरता येईना. आणि त्याला म्हणलं, तुम्ही तर महाराष्ट्र केसरी होते. म्हणले, आता काय जमानाच धरायला, आता कळन, पण शेवटी कळन, त्याचा अहंकार जो आहे ना, तो शेवटी कळन. आणि तो कशासाठी घातला होता एवढा केसरी केलता, त्याची जिरवण्यासाठीच केलता. हा, आणि मग तोच काढायचा आहे, बस दुसरं काय. नाही तर तुम्ही आपण परब्रह्मच आहेत, पण आडवं काय येतोय, अहंकार. अहंकारे नाडिले, आणि तुका म्हणे वायाच गेले. अहंकार गेला, तुका म्हणे देव. मग आडवं काय येतंय, अहंकारच येतोय ना, का दुसरं काय येतोय, देव व्हायला अहंकारच आडवा येतोय, नाड येतोय, आणि तो एकदा गेला की देवच आहेत तुम्ही. पहा, एवढेच काय, पण जीव मात्राला दिसतात, पण संशय विपर्यासामुळे संताला माणूस समजून लोक फसतात. आणि नास्तिकपणामुळे
जगात कोणीच संत असत नाही असेच म्हणतात. हे आता कुठं आहे का काय भागवत सांगते बरं का, नाही तर एकही शब्द मी संत ना न्याय निवाडा करतो. तीक्ष्ण उत्तरे आणि हाती घेऊन बाण तरी त्यांना चोंबाळीत बसायचं आणि मलमाच्या पट्ट्या लावायच्या म्हणल्यावर गेट फुटत. हा ते तसलं नसतं सांगतात. तुका म्हणे साधू बोले खडगदा आणि पोचते अंतर दुर्जनाचे. एका टाकल्याला कवडं झालं आतून. बरं झालंय तर आपल्या कळाव ना आतलं तच झालंय. गेला त्या केस कापायला त्यांना वस्तारेनी करा. आता ते वस्तारेनी करा ते कवडं सगळं निघालं, रक्त बंबाळ झालं, लास कमान झालं. तुम्हीच म्हणलं वस्तारेनी करा तर तुम्हाला होती खवडं, त्याला काय करणार ते टोचतो का वस्तारा कोणाला? ज्याला खवडं झालंय तर टोचते अंतर दुर्जनाला. सज्जनाला आनंद वाटतं हे बोलताना, सज्जनाला चांगलं वाटतं हे बोलल्यानं. पण दुर्जन आहेत, नास्तिक आहेत, त्यांना हे सांगतात त्यांचं छेछे ते तर ते फसतात. आणि लोकांना हे आता संत कुठं राहिले नाही, संत कसे होते, संत कसे होते ह्याच्या पोटाला आलते ह्याला सगळं माहिती. आय बापू हा संताचा. संत कसे, संत कसे आहेत ना कळण्यासाठी संत व्हावा तेव्हा कळत. हा आणि संत आपली ममता नाही देई आणि भूतांची हे दया भांडवल संता, संताकडे दया. पण तेवढ्या दयेला आपण पात्र झालो पाहिजे है का नाही? पहा एवढेच काय पण जीव मात्राला दिसतात. नास्तिकपणामुळे जगात कोणीच संत असत नाही असे म्हणतात. मग जगात संत कोणीच असत नाही, संत आता असा कोणीच राहिला नाही असा म्हणणारा महाराज आहे का नास्तिक आहे? हे भागवत सांगते. आता जर कोणी एखादा महाराज म्हणला ना आता संत राहिले नाही तर उठायचं त्याला म्हणजे ह्या नास्तिकाचं काय ऐकू नका. सगळीकडे संत येतं आणि हा म्हणतो संत राहिले नाही. एवढे जेव्हा हुशार होते ना माणसं तेव्हाच यांची दुकानं बंद होती, नाही तर यांची चालू येतं. कुणाची दुकानं चालू येतं आणि आपण म्हणतो आणि आपल्याला असं वाटतं खरंच का काय म्हणून. आणि मग आपल्याला भेटले ती कोण आहे? घोटाळा तोच आहे. तुकाराम महाराजांना बाबांनी लय भारी कीर्तन. बाबा म्हणजे पहिल्यांदा म्हणायचं आम्ही दैवाचे दैवाचे आणि दास हे पहिल्यांदा म्हणायचं. आणि दुसऱ्यांदा म्हणायचं आम्ही दैवाचे दैवाचे आणि दास श्रीपाद राहायचे. ते आपल्याला विचारते ना असं का म्हणले तर म्हणायचं तू कीर्तन संपल्यावर बाजूला ये मग तुला सांगतो. कारण का तू विठ्ठल जो अवतार घेऊन आलता म्हणून दास पंढरी राहायचे म्हटले. तसेच अवतार तुकाराम महाराजांना भेटले तर ते म्हणले माझ्या विठोबाचा आपणच देव. म्हणजे गुरुलाच विठोबा म्हणले कुणी. मग आम्हाला तशाच पद्धतीने श्रीपाद बाबा भेटले. तुला हे कळत नाही म्हणून तू म्हणतो हे कसं. हा सद्गुरु मूर्ती देव आणि हा देव म्हणतो मी आणि सद्गुरु मूर्ती भेद नाही का कल्पांती आयशे ज्ञाने आयशे ज्ञाने जे अभेद भावे बसते ते ज्ञानाची पावती सहज. ते सहज ज्ञान पावतात. पण आपल्याला भेटलेला सद्गुरु हेच कोण आहे? विठोबाचा अवतार आहे, तोच पांडुरंग आहे. याच्यापेक्षा या जगात दुसरा देव मी आणि सद्गुरु मूर्ती भेद नाही का ते त्याला सांगायचं. हे असं कसं म्हणलं तर ह्याला संप्रदाय लागतो म्हणायचं तेव्हा हे असं आहे आणि तेव्हा कळत आहे. आणि असा भाव ज्याचा होईल त्यालाच हा अनुभव येईल आणि असा ज्याचा भाव नाही होईल जन्मभर करेल परमार्थ पण त्याला स्वप्नात सध्या देव येणार नाही. आणि त्याला रीत सांगितली. हा हे रीत आहे सांगा आणि हे जर नाही कळालं तर मेळ नाही बसणार नाही. पहा ते नास्तिक होतात तिथे येऊन आणि पुन्हा म्हणतात संतच नाही. एक
डोंगरावर मातीचा द्रोणाचा पुतळा केला. कुणी? एकलव्याने. व तो पुतळा म्हणजे खरे द्रोणाचार्य आहेत. काय भावा? हा, याला म्हणतात भाव. ते म्हणले जा, तुला विद्या देता येत नाही, तू शूद्र जातीतला, हा तू कोळ्याच्या जातीतला, तुला देता येत नाही. कोण? द्रोणाचार्य म्हणतात एकलव्याला, तुला नाही देता येत. पण तो बी पठ्ठ्या निघाला. त्यांना बाबा आता तुमचा आणि माझा संबंध आलाय ना, तर तुम्ही नाही दिला, आता तुम्ही नाही मला दिसला तर मी मातीचा पुतळा करेन, पण तुम्हालाच गुरु मानेन. आता माझं जे असन ते असन. त्याला भाव म्हणतात, त्याला विश्वास म्हणतात. आणि ते म्हणू शकतात मग संत आज बी आहेत, पण न दिसती का तर नास्तिक झाले ते लोक. आणि त्यात काय त्याची परीक्षा नाही तुला देणार म्हणले, तर ते म्हणला नाही आता. त्याला म्हणतात माझ्या विठोबाचा मातीचा केला पुतळा, मातीचा. आणि चांगलं बोलत होते होय, या बाय तुमचा सन्मान मान, तुला तू कनिष्ठ जाते, तुला ही विद्या देता येत, तू लायकीचा नाही म्हणला तरी मातीचा पुतळा झाला. कुणाची लायकी? कोण बघत आहे? हा, एकलव्याने. बाबा तुम्ही म्हणतात माझ्या हितातच मानतात, आता काही म्हणा मी तुम्हाला ओळखले. पावर आहे. मातीचा पुतळा केला आणि हे माझे गुरु आहे, हा माझा देव आहे, हा माझा पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्यांच्याकडे बघून विद्या शिकायचा. आणि त्यांनी ज्याला शिकवलं त्याच्या बाप ठरला हा एकलव्य. आणि मग अर्जुनाची स्वारी आली तिकडं, आणि अर्जुनाला त्याला कुत्र भोकायला लागलं. कुत्र भोकायला लागलं तर आवाजाने एकलव्याने नित्य कुत्र्याच्या तोंडात बाण मारले, जबड्याला इकडे तिकडे लागून. आवाजाव कुत्र खाली पुलाव भोकत आहे. एकलव्याने इथूनच बाण मारून गप केलं त्याचं तोबाड. ही युक्ती त्याची एकलव्याची. आणि त्यांनी टच बी नाही होऊन दिलं इकडं तिकडं. आणि अर्जुनने का बघतच राहिला, मारणारा कोण असेल, कुठे, आणि ह्या जो बोकणाचार्याला हे काम त्याच आहे. हा, मग तेव्हा त्यांच्या ही चित्तात बसत हे काम. आणि मग त्याला शोधत आले तर साष्टांग दंडवत. महाराज म्हणले तुमचीच विद्या आहे. हे केलं कसं? म्हणले तुमच्याच कृपा आशीर्वाद, तुमच्याच प्रसादाने. सांगा मग. म्हणले तुम्हाला काही दक्षिणा देणार का नाही? म्हणला मागा काय पाहिजे? शिकवलं तर नाहीच काही, पण दक्षिणा घ्यायला सगळ्याच्या पुढे येतं, बाजूला मांडून. हा, शिकवायचं तर काही नाही, पण दक्षिणाला गोण्याची गोण्या भरून येतात. हा, म्हणले देणार. शिकवलं का एकलव्याला? काहीच नाही शिकवलं होतं का? पण दक्षिणा घ्यायला आजकाल काय चाललंय, शिकवायचं तर काही नाही, पण दक्षिणाला सगळ्याच्या वस्त्र हातरून बसायचं टिक्कीने दक्षिणा घ्यायला. एकलव्याचं काम. पण ते म्हणलं महाराज बोला तुम्हाला काय पाहिजे ते द्या. असा भाव आहे जनतेचा. म्हणून बाबा म्हणायचे समाज आहे ना सोन्याहून पिवळा. समाजाची चूक नाही. बाबा म्हणायचे समाज सोन्याहून पिवळा. फक्त नालायक आमच्यासारखी देत बस. नालायकपणात ते करत, त्यांनी काय सांगायला पाहिजे ते सांगत नाही. हा, ऐका. हा, त्यांच्यावर दोष नाही, त्यांच्यावर दोष दोष आमच्यासारखा. आम्ही काय सांगायला पाहिजे तुम्हाला, काय नाही सांगायला पाहिजे, हे त्यांची जबाबदारी. आणि मग त्याने हाताचा अंगठा कमन घेतला, कारण ह्यो ज्ञान शिकवलंय त्याच्यापेक्षा वर चढ आहे. हे म्हणतात, ह्याला म्हणतात खाळांची व्यंकटी. लय कळत नसते का? त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं,
भीष्माचे हे आपले दुर्योधनाचा बाप कोण? धृतराष्ट्र. युद्ध ठरलं सगळं आणि साक्षकाने अर्जुनाला म्हणतो, अर्जुना तुला कळत नाही का? दुर्योधन तर आहे आपला नालायक, आपला दुर्योधन नालायक आहे, त्याला काही कळत. पण अर्जुना तू हुशार आहेस का नाही? आपल्याच कुळाचा नाश होईल का नाही? अरे थेरड्या, मग 5 गावं द्यायला का नाही सांगितली आधी? पण बोलताना कुश बोलतेत बघा ना. अरे अर्जुना आपल्याच कुळाचा नाश होईल, दुर्योधन येडा आहे, त्याला नाही कळत, मग तुला कळू नाही का? झालं ह्याचं अख्ख युद्ध जिंकलं त्या शब्दाने. त्याच्यात किती खळपणा लपलाय ना, आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं काय बोलतोय चांगलं, किती शिकवतोय चांगलं, अशी खळ तर शिकवणारे कळून. त्यांनी म्हणलं असतं तर त्यांनी नसतं काय. पण तो तसा देतोय, द्याया बिलावी नाही आणि ह्याला बी युद्ध करून द्याय नाही. ही अशी खळपणाची, ही खळपण आणि कळून बी येत अशी सरळ. आणि ही खळपणा जावा माऊली म्हणतात, जे खळांची आणि तया सत्कर्मी ज्यांचा फळ तुम्हाला दिसावा, यांची अशी बोलणार आहेत, पण ती खळाने बोलत असतात आपलं वाटुळ व्हावं म्हणून. पण हे तुम्हाला कळावा, हे खळ सांडावा, सत्कर्म तुमच्याकडून घडावा, संतांची भेट व्हावा. ही कुणाची इच्छा आहे? संतांची इच्छा आहे, माऊलींची इच्छा आहे. असे संत तुम्हाला भेटल्यावर आपलं सगळं भोभयातून आपण दूर जातो. अशा संतांच्या भेटी व्हावं, ही कुणाची इच्छा आहे? संतांची इच्छा आहे. हा, आणि मग आपलं सगळं होईल. आपण 42 नंबरच्या क्रमांकाला आज आपण थांबूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग परमात्मा तुम्हा सर्वज्ञाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथेच पूर्णविराम देऊ. कुंडली गौरदे श्री ज्ञान